चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा आणि पैनगंगा नद्यांचा पूर ओसरू लागला असला तरी पुरानंतर शेतीच्या नुकसानीचं भीषण चित्र समोर. कोरपना, राजुरा, गोंडपिपरी आणि बल्लारपूर तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी पिकं पूर्णपणे नष्ट झाल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडले. चंद्रपूर जिल्ह्यात 29 आणि 30 जुलैला झालेल्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर आला. मात्र ही परिस्थिती खोटी आहे, कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस तितका पडलाच नाही जितका पूर येण्याजोगा होता. हा पाऊस चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याची झड जी आहे चंद्रपूर जिल्ह्याला बसलेली आहे. एकंदरीत या सर्व ज्या पुराची जी झड असेल वर्धा आणि पैनगंगा नदीतली, ती सर्वात अधिक जर बसली असेल तर स्थानिक शेतकऱ्यांना बसली आहे. कोरपणा, बल्लारपूर आणि गोंडपिपरी या तालुक्यातल्या सर्वात अधिक शेतकऱ्यांना खरीपातील जे पीक आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हजारो हेक्टरवरचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. मी एका कपाशीच्या शेतात आहे. भोयगाव गावाजवळ हे शेत आहे. तुम्ही जर पाहत असेल, मी त्या चिखलात उभा आहे आणि या शेतावरती जी कपाशी होती ती पूर्णपणे जळून गेलेली आहे. जूनच्या सुरुवातीला याची लागवड केली. जूनच्या सुरुवातीला पाऊस आला. शेतकऱ्यांनी एक अपेक्षितने या शेतात पेरणी केली असेल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा पाऊस आणि याचा पूर आला. हे पूर्णपणे पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. एकंदरीत या कपाशीला आता उपडून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. या ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल. याची झड जी आहे शेतकऱ्यांना बसत आहे. किती शेत होतं हे तुमचं आणि काय खर्च केला होता? माझं शेत इथं जे बुडाला आहे हे एकूण 7 ते 8 एकर आहे आणि आतापर्यंत एकरी 20,000 पर्यंतचा खर्च गेला. एकरी त्या पूर्ण शेताला नाही का, एकरी 20,000 पर्यंत खर्च केला. आणि हे आताच नाही आहे, तर हे दरवर्षीच आहे. दरवर्षीच पूर येतं आणि पूर्ण नुकसान करून जात. पूर्णच पाण्याखाली गेलाय क्षेत्र. आणि अपेक्षा अशी आहे की सरकारने याची तात्काळ पंचनामेचे आदेश द्या आणि पंचनामे करून तात्काळ आम्हाला मदत द्या. कमीत कमी मदत सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 30,000 रुपये तरी भेटली पाहिजे. कसं आहे, महागाईच्या हिशोबानुसार 8,500 रुपये आता काहीच नाही. न दुबार तिबार पेरणीचे संकट आले, त्याच्यामुळे शेतकरी खूप हवालदिल झाला. तर हे पूर वारंवार भोयगाव, विशेषतः भोयगाव क्षेत्रामध्ये जे पूर येत आहे ते वारंवार का येत आहे? कसं कारण एक तर WCLचे डम्पिंगमुळे पाणी इकडे पूर्ण फेकल्या जाते आणि नाल्याला लगतच्या शेतामुळे अजून इकडे वाढत येते पाणी. राहुल असुटकर, पुढारी न्यूज, भोयगाव, चंद्रपूर.